मी दादासाहेब चोरबले. आज आपण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये एक छोटासा व्हिडिओ करणार आहोत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुती, तर महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे तीनही पक्ष जर एकत्रितरित्या येऊन पूर्ण ताकदीने लढले तर सर्वच्या सर्व मतदारसंघ महायुतीला मिळतील अशी सध्या तरी राज्यामध्ये राजकीय परिस्थिती आहे. महायुतीचं संख्याबळ महाविकास आघाडीच्या तुलनेत खूप मोठं आहे आणि मग ज्या ठिकाणी सहज निवडून येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी नेते मंडळी काय करतायत, तर नेते मंडळी स्वतःच्या नातेवाईकांची वर्णी लावण्यासाठी प्रचंड आघाडीवर आहेत. आता बघा, खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कशी कुणासाठी असते, तर ती सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी असते. म्हणजे एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती राज्याच्या विधिमंडळामध्ये विशेष असं योगदान देऊन एक महाराष्ट्र प्रगती पथावरती जाण्यासाठी त्याच्याकडे एखादी वेगळी बुद्धिमत्ता असेल तर त्या बुद्धिमत्तेचा वापर किंवा उपयोग विधिमंडळामध्ये व्हावा या हेतूनं या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र आता त्या ठिकाणी विद्वान लोकांचा विचार थोडासा बाजूला झालेला आहे. तर निश्चित निवडून येण्याचं खात्री म्हणून त्या ठिकाणी सगळेच पक्ष, बऱ्यापैकी सर्व पक्ष आपल्या नातेवाईकांना पुढे करताना दिसून येते. सहज तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेले जे 2 मतदारसंघ आहेत त्यामधला एक रायगड मतदारसंघ आहे. या रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, ते प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांची मुलगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री. आता पुन्हा ते स्वतःच्या मुलासाठी आग्रह आहेत की स्वतःच्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी मिळावी आणि ती त्यांनी मिळवली देखील आहे. म्हणजे सगळं काही स्वतःच्या मुलासाठी. आता त्याच ठिकाणी त्यांना अगोदर कोण तिकीट मागत होतं, तर भरत गोगावले. ते कुणासाठी मागत होते, स्वतःच्या मुलासाठी. माझे आमदार महेंद्र दळवी ते पण तिकीट मागत होते स्वतःच्या मुलीसाठी. म्हणजे सर्व काही हे नातेवाईकासाठी. दुसरा मतदारसंघ आला पुणे. पुण्यामधून तुम्हाला माहिती आहे की विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. आता हे विक्रम काकडे कोण आहेत, तर पार्थ पवारांच्या व्यवसायामधले भागीदार आणि पार्थ पवारांचे जवळचे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव. म्हणजे या ठिकाणी पुन्हा नेते मंडळी. मग आता ऐन वेळेला पार्थ पवारांनी विक्रम काकड्यांना भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं आणि त्यांना उमेदवारी दिली. याचा राग माझे आमदार सुनील टिंगरेंना आला. सुनील टिंगरे त्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून इच्छुक होते, त्यांना डावलण्यात आलं. म्हणजे त्या ठिकाणी नेत्यांचाच वाद. तिसरा मतदारसंघ जर तुम्ही बघितला तर वर्धा गडचिरोली हे या मतदारसंघात तिकीट कोणाला दिलं, तर उद्योगपती अरुण लखानी. आता हे उद्योगपती अरुण लखानी कोण, तर सुप्रियाताई सुळे यांचे व्याही. म्हणजे पुन्हा नातेवाईकाचा विषय आला. परत तुम्ही थोडंसं पुढे गेला संभाजीनगरला, तर तिथं मात्र भारतीय जनता पक्षाने सुहास शिरसाटांना तिकीट दिलं. मात्र तिथं देखील राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार सत्तार साहेब स्वतःच्या मुलासाठी तिकीट मागताना दिसले. म्हणजे सर्व काही स्वतःच्या नातेवाईकासाठी. आता पुढं तुम्ही आला अहिल्यानगर. आता अहिल्यानगरमध्ये तिकीट कोणाला दिलं, भारतीय जनता पक्षानं. ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश करून घेतला आणि त्यांना तिकीट दिलं. आता हे प्राजक्त तनपुरे कोण, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, हेवीवेट नेते जयंत पाटील यांचे भाचे. म्हणजे पुन्हा नातेवाईकाचाच प्रश्न आला. म्हणजे मला
यामधून नेमकं काय सुचवायचंय, तर ज्या ज्या ठिकाणी सहज निवडून जाता येईल त्या ठिकाणचे मतदारसंघ नातेवाईक हे नेते मंडळी स्वतःच्या नातेवाईकांना देताना दिसत आहेत. खरं तर ते मतदारसंघ कार्यकर्त्यांना दिले पाहिजे. कार्यकर्ते अवघड ठिकाणी निवडून येऊ शकत नाही आणि मग त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देणं क्रमप्राप्त आहे. मात्र कार्यकर्त्यांनी फक्त उचलायच्या सतरंज्या, एवढंच काम कार्यकर्त्यात आता राहिलेलं आहे. महाविकास आघाडी, जर तुम्ही महाविकास आघाडीकडे बघितलं तर महाविकास आघाडीकडे कसलीही विजयाची खात्री नाही. म्हणून महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी नेत्यांच्या आपल्या मुलाला नाही उभा केलं, मुलीला नाही संधी दिली, तर तिथं कार्यकर्त्यांना संधी दिली. म्हणजे जिथं निवडून येण्याची खात्री तिथं नातेवाईक, आणि निवडून येण्याची जिथं खात्री नाही तिथं कार्यकर्ता. नाहीतर कार्यकर्त्यांनी सतरंजी उचलायची. म्हणजे आता मात्र यावरती महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, जे पण कोण कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी खरी विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण तरी किती दिवस या नेते मंडळींच्या सतरंज्या उचलायच्या. हाच प्रश्न या ठिकाणी नेमका या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आला. आणि हेच फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त हेच कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं. आणि यासाठी हा आपण आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.